काय ग, जमतंय का? करू मदत? नाही आई, मी करते. अगं असू दे, दोघींनी केलं की पटकन होईल ना. अमृता, तू माझ्यापासून काही लपवत नाहीयेस ना ग? म्हणजे? अक्षय काही त्रास देत नाहीये ना तुला? त्रास म्हणजे? हे बघ, मला माहितीये की तुमच्या दोघांचंही तुमच्या दोघांच्या मनाविरुद्ध लग्न झालंय, पण तू जितक्या सहजतेने हे ऍक्सेप्ट केलंस ना, तेवढं अक्षयला ऍक्सेप्ट करता येत नाहीये ना. मला कल्पना आहे ग, या सगळ्या सिच्युएशनचा राग तो तुझ्यावर काढतोय. तुमचं खरंच पटत नाहीये? नाही मी तुला स्पष्ट विचारू, तो त्या मुलीमध्ये अजून गुंतलेला नाहीये ना? नाही आई, मी सांगत अमृता. होते ना हे विषय बदलू नकोस ना. तू माझ्याशी मनमोकळेपणाने बोलू शकतेस ग. तुला जे काही वाटतंय ना, ते अगदी स्वच्छ मनाने मला सांग. मी तुला माझ्या जबाबदारीवर या घरात पुन्हा घेऊन आली. या घरात तू सुखी आहेस नाहीयेस हे बघणं माझं कर्तव्य आहे ग. सो क्यूट बेबी. थांबा, मी बघते. हक्की तर अर्जुन, तू आती है ना? प्लीज कम. श्योर. ये ना अर्जुन, बस. काका, एक कॉफी आणा अर्जुनसाठी. अर्जुन, हे बघ, मी तुझ्याशी आता अजून खोटं नाही बोलू शकत. यू आर अ रिअली स्वीट गाय आणि तू खरंच खूप चांगला मुलगा आहेस यार. सो यू शुड नो द ट्रुथ. बोल ना. आय एम ऑल इयर्स. तुला जे काही बोलायचंय ना, ते निसंकोचपणे बोल माझ्याशी. मी तुझी सासू नाहीये, तुझी आई आहे. आणि तू देखील मला तुझ्या आईसारखी मानतेस ना. तुझ्या आई एवढाच तुझा माझ्यावर विश्वास आहे ना. मग तुझ्या मनात जे काही असेल ना, ते माझ्याशी मनमोकळेपणाने बोल. तुला खरं सांगू, तू मला तुझी मैत्रीण मानलंस ना, तर मला जास्त आवडेल. अगं, आपल्या दोघींचं आयुष्य आता जन्मभरासाठी बांधलं गेलंय. तेव्हा जी काही सुख दुःख असतील ती आपण वाटून घ्यायला हवीत ना. आणि हे बघ, हे सगळं तू मला आत्ताच सांग,
असं दडपण मी तुला नाही देते, पण जेव्हा केव्हा तुला माझ्याशी येऊन बोलावंसं वाटेल ना, तेव्हा नक्की बोल. संकोच बाळगू नकोस. सांगशील? मृदुला ये ग. अहो, आले. बघून येते काय म्हणतायत. तू माझी जबाबदारी आहेस. या घरात तू सुखी आहेस नाहीयेस हे बघणं माझं कर्तव्य आहे ग. तुला जे काही बोलायचंय ना, ते निसंकोचपणे बोल माझ्याशी. मी तुझी सासू नाही ग, तुझी आई आहे. आणि तू देखील मला तुझ्या आईसारखं मानतेस की नाही? तुझ्या आई एवढाच तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? खरं सांगू, तू मला तुझी मैत्रीण मानलंस ना, तर मला जास्त आवडेल. बापरे, अक्षयशी नसलेलं नातं तोडायचं ते तर खूप इझी आहे. आणि एवढंच होतं माझ्या डोक्यात. आणि मायेचे बंध सुद्धा सोडवायचे नाही, तोडायचेच आहेत. हे लक्षातच नव्हतं आलं माझ्या. या सगळ्यात चांगल्या माणसांना सोडून जावं लागणार आहे मला. एनिवेज, जे आहे ते आहे. पण कियारा मात्र खरंच लकी आहे की तिला अशी सासू मिळणार आहे. लुक, आय एम रिअली सॉरी अर्जुन. मला माहितीये तुला माझ्यावर खूप राग आला असणार. आणि साहजिक आहे रे, मी किती वाईट वागले तुझ्याशी. बट प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हे बघ, माझं आणि अख्खीचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि तेव्हा मला काहीच सुचलं नाही. तू असं अचानक आमच्या समोर आला आणि एव्हरीथिंग वॉज मेस्ड अप. अर्जुन, वी आर सो सॉरी. प्लीज रागवू नकोस यार, प्लीज. नाही राग आला मला. मी सुद्धा तुझ्यावरती प्रेम करतो ना. आय अंडरस्टँड. प्रेमामध्ये माणसाला फक्त एकच गोष्ट दिसते, बाकी कोणाची आणि कसलीही पर्वा उरत नाही. कोणाला दुखावतोय, काय करतोय, नथिंग. आणि आता मला सुद्धा फक्त तूच दिसतेस की यार. तू खूप बदललायस यार अर्जुन. आय मीन, यू हॅव लिटरली चेंज्ड. यू आर नॉट द ओल्ड अर्जुन. येस, युअर राईट. तुझ्यापासून लांब गेल्यावरच मला कळलं हाऊ मॅडली आय एम इन लव्ह विथ यू. अगं, तुझ्या प्रेमानेच आणलंय मला इथे परत. आय डोंट केअर दॅट अक्षय लव्हज यू. आय रिअली डोंट. माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे मला माहिती आहे. अँड आय विल विन यू ओव्हर. अर्जुन, कियारा, तुझ्याशिवाय काहीच दिसत नाही का मला. आणि अक्षयपेक्षा मीच तुझ्यावर जास्त प्रेम करतो हे मी तुला प्रूव्ह कर. जस्ट वेट अँड वॉच. Kiara, you're my love. And one day you will say the same thing to me. I promise you. Bye.
असं का वागतोय अचानक? व्हॉट्स रॉंग विथ हिम? अमृत, बोल 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 तू बोल. बोल ना. बोल ना. माझं नेहमीच ग. केवळ दिवसभर आज फोनच नाही केला यार. काही झालं नसेल ना? मला चिंताच वाटते आणि कॉल बॅक पण करू शकत नाही कारण मला रिस्क वाटते. बघेन आता उद्या सकाळीच तिला व्हिडिओ कॉल करेन. आय होप सगळं ठीक असलं पाहिजे. तू बोल, तू काहीतरी सांगणार होतीस ना? काही नाही. मला असं वाटतं की तुला सगळं प्लॅनिंग प्रॉपर आहे रे अक्षय. नाही रे अक्षय, मला एवढंच म्हणायचंय की आपण डिवोर्स घेणार आहोत, वेगळे होणार आहोत, ही गोष्ट आपल्यासाठी खूप नॉर्मल आहे. कारण डे 1 पासून आपण नवरा बायको नाही आहोत. पण आपल्या घरच्यांचं काय? त्यांच्यासाठी आपलं नातं जन्मभराचं आहे ना. हे प्रत्येक वेळेला त्यांचं फ्युचर हे माझ्या बरोबरच इमॅजिन करतात. म्हणजे त्यांना असंच वाटतं की मी आयुष्यभर इथे राहणार आहे त्यांच्या सोबत. काय करणार आहोत आपण त्यांचं? आय नो. अक्षय, आपण काही चुकीचं नाही ना रे करत आहे. म्हणजे आपण इतके स्वार्थी झालो आहोत का की आपण घरच्यांचा विचारच करत नाही आहोत. अण्णांना धक्का बसला म्हणून मी घरी परत आले, पण आता डिवोर्सचं सगळं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसेल रे. एक मिनिट. काय काय मग तुझं काय म्हणणं? मध्येच काय सुरू केलंयस तू? नाहीये हे असं काही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं तुझ्यावर आणि तुझं माझ्यावर प्रेम नाहीये है ना? मग एक मिनिट. तुला आता असं म्हणजे यु नो मला काय म्हणायचं? अरे नाही, असं काही नाहीये. हा, पण घरच्यांचं काय अक्षय? हे बघ मला माहितीये की ते सवयीने एकमेकांच्या बरोबर राहून असं होतं, अडकायला होतं. आणि माझ्याकडची माणसं सगळी प्रेमळ आहेत. पण हे ध्येय आहे का तुझं? तुझं स्वप्न वेगळं आहे. घाडगेंची सून बनणं आणि स्वयंपाकघरात उत्तम होणं असं बघतेस का तुझं फ्युचर तू? एक्झॅक्टली नाही. आणि त्याहून महत्वाचं यार तुझं माझं प्रेमच नाही एकमेकावर, तर मग कसं आपण सोबत राहणार शेवटपर्यंत? सो आपलं काय ठरलं होतं की हे बघ आता हातातोंडाशी घास आलाय, सो प्लीज आता इमोशनल नाही व्हायचं. तू मला माझी क्यू मिळवून देणार आहेस आणि मी तुला तुझं स्वातंत्र्य. तुला जेमोलॉजिस्ट व्हायचंय अमृता प्रभुणे. हो. हा, उद्या उठल्यावर सगळ्यात पहिले काम ऍडव्होकेट गोड बोलेंना गाठणं. मला पूर्ण खात्री की तोच माणूस आपल्याला या सगळ्या प्रॉब्लेम्स मधून मार्ग काढून देणार. अगं मनमोहिनी जानू, अगं तू रडू नकोस बरं. हा हे बघ, हा तू रडू नकोस. हे बघ, तू जर का फ्रीजचं बटन बंद केलंस याच्यामध्ये तुझी काय चूक आहे? आणि तू फ्रीजचं बटन बंद केल्यानंतर बर्फाने वितळायलाच नाही पाहिजे. हा हे बघ आधी रडणं बंद कर बाई. हा तू एक काम कर, तो फ्रीज चालू कर. म्हणजे त्या फ्रीजला आणि त्या बर्फाला सुद्धा शिक्षा मिळेल आणि अद्दल घडेल. आणि हे बघ जानू, केलंस का फ्रीज ऑन? हा आता मी तुला नंतर करू का फोन? हा हा चल बाय बाय जानू. हा हा हा. नमस्कार. भाजी मार्केट नाही, घाडगे. हा? अक्षय घाडगे, अमृता प्रभुणे. ते नंतर
आपण भाजी मंडईत भेटलो ना म्हणून. म्हणजे काय, शेवटी आपण एकमेकांना भेटलोच. हे सगळं त्यानं ठरवलंय म्हणून. हा हा. बोला, तुम्हाला मटार सोलता येते? सॉरी. तुम्हाला मटार सोलता येते ना? हो, याला येते. क्या बात है, हुशार आहात तुम्ही. चला मटार सोलायला सुरुवात करा. नाही, माझ्या ऑफिसचा नियम आहे, दुसऱ्यांचं बोलणं ऐकत बसण्यापेक्षा हाताला आणि मेंदूला काम द्या आणि भाजी निवडा. चला सुरुवात करा, मटार सोलायला सुरुवात करा. हा, आणि हे बघा, मटार सोलता सोलता तुम्ही बोला. अरे यार, काय हे? त्याला सारखं फोन लावते, एकदा पण फोन नाही उचलत आहे. की आय हेट यू. पास झाला, साईडला ठेव हे. तू आपली सारखी फोनवर आहे. कंटाळून आम्ही सुद्धा ऑर्डर प्लेस केली आणि हो, तुझ्यासाठी कॅपेचिनोही मागितला. तुम्हाला माहिती आहे ना की मला कॅपेचिनो नाही आवडत. मी फक्त मोका पिते. मला तुमच्या फ्रेंडची टेस्ट पण नाही माहिती. ओके ओके, पण अगोदर हे सांग की तू इतकी अपसेट काय आहेस? मग अपसेट नाही तर काय हो? हक्की आहे ना, फोन नाही उचलत आहे माझा. अगं हो, तू करेल फोन. करेल का करेल. मॅम, हे तुमच्यासाठी. हे का? कोणी दिलंय? ते तिकडे बसलेत, त्यांनी द्यायला सांगितलं. पण काही नाव तर सांगितलं असेल ना त्यांनी? हो, सांगितलेलं त्यांनी, पण विसरलो. अ पासून आहे काहीतरी. हो पासून म्हणजे अक्की. थँक्यू. येस, वेलकम मॅम. बघ बेला, तू विचारत होतीस ना की मी अपसेट काय? हे रिझन आहे माझ्या अपसेट होण्याचं. अक्की कधी भेटत नाही यार तू. इतक्या दिवसानंतर आज माझ्यासाठी सरप्राईज आलंय. सो स्वीट ना. ओ किती क्यूट आहे बघ, टेडी बेअर, जस्ट लाईक माय बेबी अक्की. बघ किती मस्त सरप्राईज प्लॅन केलं त्यांनी माझ्यासाठी. सो हॅपी. लवली. बघ, आम्ही तुझ्यासाठी किती लकी आहोत. राईट. पण मी ना अक्कीला भेटून आलेच. हा हो गॅस चल. हो. ओके, बाय. बाय. आपलं काम एकदम चोखच नाही साहेब. आता सुद्धा त्या वकिलाच्या ऑफिस समोरच्या गॅलरीत पाळत ठेवून बसलेलो आहे मी. आणि ती कबुतराची जोडी ती कुठे गुटरगू करते? A+A गोडबोले नावाच्या वकिलाच्या ऑफिस मध्ये गेलेली आहे. अच्छा, मग गोडबोले वकिलांचे सगळे डिटेल लगेच काढणार. आता ही जोडी तिथे किती वेळ टिकते ते बघतो. जास्त वेळ टिकली तर हाच वकील पक्का केलाय हे पक्क. गोडबोलेची सगळी कुंडलीच देतो तुम्हाला. अहो, माझ्या कामाचे पैसे मोजताय तुम्ही, आणि पैशाशी मी कधीच गद्दारी करत नाही. हा, गुड गुड. एमपी, तुम्ही तुमच्या साईडनी फिल्डिंग लावा. मी माझ्या साईडनी सुरुवात केली. तुमच्या साईडनी वेळ आल्यावर सांगतो एमपी तुम्हाला. हा, महेश सावंत म्हणतात मला. काय? महेश सावंत. बिलंदर आहे बारवाला. अरे पण मी महाबिलंदर आहे. बोला, कुणाला डायव्होर्स हवाय आणि कुणापासून? आम्हाला हवाय एकमेकांपासून. ही तुमची काही केस आहे का? आय एम नॉट हॅपी. आय एम नॉट हॅपी. एकदम होपलेस केस आहे तुमची, एकदम होपलेस. सर प्लीज असं म्हणू नका. आम्ही तुमच्याकडे खूप अपेक्षेने आलोय सर, प्लीज. अरे ते सगळं ठीक आहे रे, पण तुम्हाला डिवोर्स हवाय ना, पण तरी सुद्धा तुम्ही एकत्र राहताय. हो, ते आता डिवोर्स झाल्यानंतर आम्ही वेगळेच राहणार. तुम्ही ना माझ्या मनमोहिनीपेक्षाही अवघड केस आहात. मला सांगा, आतापर्यंत तुम्ही डिवोर्स कपल पाहिलेलेच नाहीयेत का? पाहिलेत ना सर, खूप पाहिलेत. हो, मग त्यांच्यासारखं तुम्ही एकमेकांशी भांडता का? भांडता सर भांडू शकतो, पण घरच्यांच्यामुळे भांडत नाही.
बर तुम्ही एकमेकांवर आरडाओरडी करता का? हो, खूप करू शकतो पण करत नाही. बर तुम्ही एकमेकांना छळता का? छळता? अहो खूप छळू शकतो पण घरच्यांच्यामुळे छळत नाही. अरे तुम्ही ह्याच्यापैकी जर काहीही करत नाही आहात तर तुम्ही एक यशस्वी आणि आदर्श कपल आहात. सर ते लोकांच्या समोर घरच्यांच्यासाठी, पण मुळात आम्ही कपलच नाही आहोत. हो का? हा मग जज समोर आम्हाला डिवोर्स का हवा याचं कारण काय सांगणार? सांगणार की आम्हाला हवाय डिवोर्स, तुम्ही द्या. वडिलांकडे काही पॉकेट मनी मागताय का? एका मिनिटात डिसमिस होईल हं तुमची केस. नाही नाही उठा, घरी जा, सुखानं संसार करा. नाही